हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे. 7 ते 8च्या दरम्यान मी काय काय आवरते तर ते तुमच्यासोबत शेअर करते. मी सकाळी मस्त उठले, फ्रेश वगैरे झाले, अंघोळ झाली माझी आणि लगेचच मी क्लिनिंगला सुरुवात केली. आणि मला आज पटकन क्लिनिंग करून बाहेर पण जायचं होतं, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत मॉर्निंग रुटीन शेअर करेल मी. तर इथं पटकन मुलं काय करता, काही पण चिवडा खायचं, काही ना काही खात राहतात. मग काय करतात, इथे ना बसतात. मग ते पडतं त्याच्यामध्ये ना ते कण, अन्नाचे कण किंवा खाल्लेले काही पदार्थ जाऊन बसतात, राहतात त्याच्यावरती. म्हणून रोज मी डेलीमध्ये हे झटकून घेत असते. असा एकही दिवस नाही की मी झटकत नाही, कारण की लहान मुलं असले की असतंच काही ना काही त्यांचं मस्ती, काही पाडतच असतात खाताना. तर त्याच्यामुळे आणि आद्विक सहसा लहान आहे अजून, त्याच्यामुळे मग मी रोज डेली हे झटकून घेते आणि पटकन व्यवस्थित हे क्लीन करते. पहिलं माझं झाडू मारण्याच्या आधी मी हे सर्व झटकून वगैरे घेते, नंतरच मग झाडू वगैरे मारते घरामध्ये. आणि ह्या पद्धतीने सर्व आता इथं सेट करून घेते आणि हे छान मस्त बनवून घेतले. खूप जाड आहे, एकदा धुतलं ना खूप इतकं जड होतं, तर खूप जाड आहे हे, पण अगदी मऊ आणि छान पण वाटतात. त्याच्यामुळे मग मी हे टाकते. बेडशीट टाकलं ना तर ते लगेचच गोळा होऊन जातं, याच्यामुळे मग हेच मी टाकते, जेणेकरून मग हे गोळा होत नाही. तर त्यामुळे मग मला हेच आवडतं टाकायला. तर मी इथे मस्त छान व्यवस्थित टाकून घेतले. आता सतरंजी ही तर ही बनवून घेतलेली आहे, कस्टमाइज केलेली आहे. तर आता मी पटकन घरामध्ये ना बाकीच्या जे शोपीस, थोडी धूळ वगैरे होऊन जाते. काही पण आपण रोज रोज पुसलं तरी थोडंफार धूळ वगैरे पडतेच. तर इथे मी सर्व व्यवस्थित पुसून घेते, जिथे जिथं धूळ वगैरे अशी टेबलावरती. परत सेटअप बॉक्स ठेवलेला आहे तिथे पडते ना, मी सर्व क्लीन करते आणि रोजच्या रोज करून घेते. कारण की इतकंसं काही नाही आहे, मी व्यवस्थित खूप जास्त पसारा पण ठेवलेला नाही घरामध्ये. अगदी छान मोजक्या वस्तूच ठेवते, कारण की खूप जास्त भरून ठेवलं ना घरामध्ये खूप गिचगिच वाटते. म्हणून जेवढं मला महत्त्वाचं आहे त्याच गोष्टी मला घरात ठेवायला आवडतात. मी जास्त सामान असं उगाचच भरून ठेवत नाही, मला नाही आवडत एवढं भरून ठेवायला. आणि इथे आद्विकच्या एका बास्केटमध्ये खेळण्या असतात, त्याला रोज खेळायला लागतं, खेळत बसतो. त्याच्यामुळे मी ही बास्केट आहे ना, फ्रूट बास्केट आहे. आधी त्याची खूप मोठी बास्केट होती, त्याच्यातल्या बऱ्याचशा खेळण्या तुटल्या, काही खराब झाल्या, मी फेकून दिल्या. मग थोड्याफार ठेवल्या, बाकीच्या गाड्या वगैरे त्यांनी दुसऱ्या ठिकाणी ठेवलेल्या आहे. बाकीच्या ह्या फ्रूट बास्केटमध्ये मावून गेल्या, मग मी याच्यात ठेवून दिल्या एवढ्या आता खेळण्या राहिलेल्या. आणि इथं पण सर्व क्लीन करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पुसून वगैरे घेते, सर्व धूळ वगैरे पडलेली असते म्हणून. आणि झाडांची पण क्लिनिंग मी केलेली आहे, मस्त छान सुकून गेलेले सर्व काढून टाकले व्यवस्थित, जेणेकरून ते व्यवस्थित बाकीचे आहे ना ते फुटतील. आणि जास्त काही झाडं खराब तर नाही झाले, पण मी गवती चहा पण पूर्ण कट करून टाकला, तो नवीन फुटेल म्हणजे. तर अशा पद्धतीने मी सर्व इथे क्लिनिंग केलेली आहे, प्लांटची पण सर्व तिथे. आणि घरामध्ये आता व्यवस्थित नीटनेटकं सर्व ठेवून घेते. जास्ती काही खराब झालेलं नव्हते झाडं माझे. जे झालं ते 1-2 प्लांट ते परत मी व्यवस्थित लावून दिले नवीन. तर त्याची रोपटे होते माझ्याकडे, डबल होते झाडं माझे, तर रोपटे परत मी लावून दिले त्या कुंडींमध्ये. तर आता इथे सर्व धूळ वगैरे जे पुसायचे वगैरे आहेत ना, टेबल वगैरे शिवरे आहेत, ते सर्व मी पुसून घेतले. आणि आता मी झाडू मारून घेणार आहे सर्व घरामध्ये व्यवस्थित. तर झाडून घेते मी सर्व घर. आणि सकाळी सकाळी ना असं मस्त सर्व घर क्लीन केले ना, त्याच्यानंतर घरामध्ये खूप प्रसन्नता वाटते, पॉझिटिव्हिटी वाटते आणि आपलं मन पण प्रसन्न असतं. आणि आपण आहे ना खूप कंटाळा केला ना तर मग अजून जास्त कंटाळा येतो, मग नंतर कामावरण्याची अजिबात इच्छा नसते. आणि जास्त करून उन्हाळ्यामध्ये ना सहसा सकाळी लवकर कामं आटोपली ना तर नंतर आपल्याला भारी वाटतं. आणि जर आपण तीच कामं जर उशिराने केली, खाल्लं, नाश्ता केला, मस्त थोडं बसून आराम करत तर ते दिवसभर पण करणार नाही, म्हणजे इच्छाच होत नाही आपल्याला, इतका कंटाळा येतो. आणि आता डिहायड्रेट जास्त होऊन जातो आपण, उन्हाळा खूप जास्त आहे कडक, त्याच्यामुळे डिहायड्रेट होऊन जातात. त्यामुळे मग मी काय करते की सकाळच्या वेळेस उठल्यानंतर सर्व कामं जी माझी आहे, लादी पुसणं, क्लिनिंग घरातली, ती सर्व करून घेते. अजिबात ती ठेवत नाही, मी वेळच्या वेळी करून घेत असते.
तर इथं तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सर्व क्लिनिंग केलेली आहे मी. आणि सर्व घरामध्ये स्वच्छ असलं ना तेव्हाच नीटनेटकं वाटतं. आणि मी अजिबात असं कंटाळा करत नाही. आणि मला क्लिनिंग खूप जास्त करायला आवडते. घरामध्ये सजवायला जास्त आवडतं. घर नीटनेटकं ठेवायला खूप जास्त आवडतं. आधीपासून मला खूप जास्त घर छान मस्त जेवढ्या वस्तू आहे, कमी वस्तू असो किंवा म्हणजे जास्त वस्तू, पण त्या घराला ना व्यवस्थित स्वच्छ ठेवलं ना तरीही घर आपलं खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं. तर आता मी मस्त सर्व छान आता मस्त लादी पुसून घेते मी. आणि मुलं झोपलेली आहे बेडरूममध्ये, त्याच्यामुळे मग तिकडचं जास्त शूट केलं नाही. मग दोघं पण आद्विक दिवशी झोपलेले आहे, त्यामुळे मग म्हटलं चला आता इकडचं आधी क्लिनिंग करते. म्हणजे तिथलं पण केलं मी, लादी वगैरे पुसली, पण शूट वगैरे काही केलं नाही तिथे. झाडू वगैरे सर्व मारलं. तिथलं पण थोडंफार कपडे वगैरे होते ना ते सर्व आवरून घेतले मी. फक्त एवढंच की तिथे मी शूट नाही केलं. तर इकडचं तुम्हाला दाखवते मी. तर मुलं झोपलेले असतात ना तोपर्यंत मस्त व्यवस्थित क्लिनिंग होऊन जाते आणि छान पण वाटतं. मुलं उठले की मग त्यांना अंघोळ, नाश्ता हे या गोष्टी होतात. म्हणजे आपल्याला पण क्लिनिंग करताना ना डिस्टर्ब नको, म्हणजे पटापट होऊन जाता. अगदी 1 तासामध्ये मी एवढी सर्व कामं किती पटापट केलीत. आणि खूप जास्त अजून तर मी बाकीचं शूट नाही केलं. जेवढं म्हणजे जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलं मी. तर सकाळच्या वेळेसच मला ह्या गोष्टी आवरायला आवडतात. मी स्कूलमध्ये जाते तरी पण माझी इतकी कामं मी सकाळी करून घेते. आता सर्व क्लिनिंग झाल्यानंतर मी लगेचच आता देवपूजा करणार आहे. आणि इथं जास्वंदीचं एक फुल आलेलं आहे. आता पानं फुटायला सुरुवात झाली, कळ्या पण भरपूर आलेल्या आहे. आणि बाकीची झाडं मी छाटून दिली, कट केलेली आहे. इथं पाहू शकता तुम्ही. आता मी देवपूजा करून घेते. आणि सकाळी सकाळी सर्व घरामध्ये व्यवस्थित लादी पुसून झाडझूड करून देवपूजा मस्त सगळं धूप अगरबत्तीचा वास दरवळतो घरामध्ये. खूप छान तेव्हा प्रसन्न वाटतं. आता आधी मी पूजा करते, त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते. माझी देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर मग मला दळण पण दळायचं होतं. तर मला 5 किलो गहू काढून घेते आणि गहू अगदी मस्त व्यवस्थित क्लीन करून मी ठेवलेले आहे याच्यामध्ये. आता 5 किलो गहू हे ना मोजून घेते याच्यामध्ये. आणि लवकर आजकाल म्हणजे काय होतं वेळच्या वेळी मी ना जास्त दळण करत नाही. अगदी 5-5 किलो दळते. जास्त दिवसाचं 15 दिवसाच्या वरचं पीठ कधीच वापरू नये. त्याच्यामध्ये जे विटॅमिन्स जी कसं असतं ना ते नाही मिळत मुलांना. म्हणून जर आपण मुलांना टिफिनला देत असेल किंवा आपण स्वतः पण जास्त दिवसाचं दळण कधीच दळू नका. अगदी 15 दिवसाचं दळण दळत जा. जास्त पण दळायचं नाही. आणि
व्यवस्थित प्रमाणामध्ये जास्तीत जास्त 15 दिवसातच संपेल किंवा 10 दिवसात संपेल असंच मी दळण करत असते. आणि आता इथे 5 किलो फक्त काढणार म्हणजे पटकन संपून जातं, 8-10 दिवसातच संपून जातं. म्हणजे मला लगेच दळून घेता येतं फ्रेशमध्ये. त्याच्यामुळे मी खूप जास्त असं 10-15 किलो एकदम अजिबात कधीच दळत नाही, कारण की त्याच्यामध्ये जो कस असतो ना तो सर्व निघून जातो. त्याच्यामुळे तुम्ही पण जर दळत असाल ना तर खूप जास्त दळण करत नका जाऊ. अगदी 10 ते 12 दिवसाचं दळण दळलं ना तर त्याच्यामध्ये विटॅमिन्स असतो जो कसं असतो तो राहतो. त्याच्यामुळे जास्तीचं दळण करून ठेवणं पण योग्य नाही. तर मी तसंच दळते, 5-5 किलो 6-6 किलोच दळते, जास्त नाही, अगदी 8-10 दिवसाचंच दळते. तर इथे पटकन आता मी काढून घेते. आणि आताच हे गहू लोकवनचे एक पोता भरलेला तर 50 किलो आणलेले, बाकीचे गावाकडेच ठेवलेले, कारण की इथं 50-50 किलोच्याच कोठ्या आहे माझ्याकडे. तर एका कोठीमध्ये गहू असतात, एका कोठीमध्ये तांदूळ असतं, एका कोठीमध्ये बाजरी आणि ज्वारी असते. तर त्याच्यामुळे 3 कोठ्या आहे माझ्याकडे. तर याच्यामध्ये असं वर्षभराचं धान्य मी ठेवत असते. आता व्यवस्थित हे कोठ्या लावून देते. अगदी व्यवस्थित ठेवलं ना तर आपलं धान्य वर्षभर व्यवस्थित टिकतं, अजिबात त्याला कीड वगैरे लागत नाही. आणि मी अशी धान्यांची काळजी घेते. तुम्ही माझे मागचा व्हिडिओ पाहिला असेल की मी धान्यामध्ये काय ठेवत असते जेणेकरून कीड होत नाही, तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. तुम्ही पण धान्य असं भरत असाल ना तर ती पुडी असते ना ती जी धान्याच्या अगदी मधोमध ठेवली ना अजिबात कीड होणार नाही. सर्व माझं आवरलं. त्याच्यानंतर आता मी मस्त मला चहा ठेवणार आहे, ब्लॅक टी. सर्व मी कामं आवरून घेते आणि निवांत माझं चहा घेते, मग नंतर ब्लॅक टी घेत असते. मी तुम्हाला माहितीच आहे. चला आता मी ब्लॅक टी ठेवून घेते आणि बोलते. आणि जेव्हा जेव्हा माझ्या ना बरण्या रिकाम्या होतात मी तेव्हा मस्त बरण्या क्लीन करून घेते. आता माझे शेंगदाणे संपलेले होते, मी मस्त बरणी व्यवस्थित क्लीन करून ठेवलेली होती. आता ह्याच्यात शेंगदाणे भरून ठेवते. शेंगदाण्याचा कूट बाकीचा करून ठेवलेला आहे आणि थोडेफार मग पोहे वगैरे उपमा याला लागतात ना जे शेंगदाणे चटणी वगैरे, तर ते मी व्यवस्थित ह्या बरणीमध्ये भरून ठेवत असते. तर आता हे बरणीमध्ये शेंगदाणे भरून घेते. आणि हे कसे दुकानाचे शेंगदाणे जास्त दिवस टिकत नाही, खराब होतात, नरम पडतात ना, त्याच्यामुळे मग मी जास्त शेंगदाणे हे भरत नाही, थोडे थोडे जेवढे लागतात तेवढेच आणत असते. आता हे शेंगदाणे पण भरते आणि जेव्हा जेव्हा असं भरण्या रिकाम्या झाल्या की लगेच क्लीन करते, म्हणजे जेणेकरून जास्त आपल्याला एकदम पसारा होत नाही. तर आता हे व्यवस्थित आता थोडे उरलेले शेंगदाणे परत डब्यामध्ये ठेवून घेते. आणि असं व्यवस्थित आपण वेळच्या वेळी क्लिनिंग केली ना घरामध्ये तर आपल्याला एकदम लोड पडत नाही कामांचा, व्यवस्थित आपले कामं उरकून जातात. तिथे मी सर्व अशा पद्धतीने माझे जे घरातले क्लिनिंग करत असते. वेळच्या वेळी डब्बे वगैरे जे संपलेत लगेच ते घसून वगैरे क्लीन करते. मध्ये मध्ये थोडे थोडे वेगवेगळे भांडे असतात ना ते क्लिनिंगला काढून घेत असते. म्हणून मग मला जास्त हा पसारा पडत नाही. आणि अशा पद्धतीने मी सर्व घराची क्लिनिंग केली आणि तुम्ही पाहिलं सकाळी अगदी 1 तासामध्ये सर्व माझी कामं आवरून गेलेली आहे. मस्त लादी वगैरे पुसलं, देवपूजा झाली, छान घरामध्ये मस्त फ्रेश वाटतं. आता थोड्या वेळाने मस्त स्वयंपाक करून घेणार. तर अशी माझी सकाळची ही रुटीन असते मस्त आणि छान वाटतं, सकाळी एकदम प्रसन्न वाटतं.
आणि घर एकदम टापटीप स्वच्छ असल्यानं आता घरामध्ये खरंच खूप भारी वाटतं, एकदम छान वाटतं. आणि मुलं झोपलेली असतात तेव्हाच माझी ही सर्व कामं उरकून जातात. तर इथं पाहू शकता माझा ब्लॅक टी झालेला आहे. तर आता गेले काही दिवस मी गावाला होते ना, तर माझं अजिबात रुटीन नव्हतं. तर आता मी माझं परत डेलीच्या रुटीनमध्ये सकाळी कोमट पाणी पिणं, माझं ब्लॅक टी डेलीमध्ये मी आता सुरू करणार. मध्ये गावाकडे माझं सर्व बंद झालेलं होतं. आणि आता मस्त सर्व कामं आवरून झाल्यानंतर आपलं छान ब्लॅक टी निवांत न्यूज लावून मी बसते आणि न्यूज बघत बघत ब्लॅक टी घेते. आणि हा क्षण मस्त सुट्टीच्या दिवसांमध्येच भेटतो, शाळेच्या दिवसांमध्ये तर नाही भेटत असं एवढं निवांत चहा प्यायला न्यूज बघत. पण आता मी मस्त छान जेवढे दिवस मला असं भेटतात ना, मी मस्त अशी माझं ह्या प्रकारे माझं रुटीन असतं जेव्हा सुट्टी असते तेव्हा. आणि सुट्टी असली तरी पण मी लवकर अशी उठून माझी सर्व कामं आवरून घेत असते. आणि ह्या प्रकारे माझं जे सकाळचं मॉर्निंग रुटीन आहे. जर तुम्हाला हे माझं मॉर्निंग रुटीन आवडलं असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आता मी मस्त माझा चहा एन्जॉय करते.